सत्य होते. अगं मला कशाला बोलवलंस? श्याम, तुला माहित नाही? अरे 1 महिना झाला हे घरातून निघून गेलेत. तुला माहित नाहीये का? मग त्यात काय एवढा? येतील परत. आणि तू कशाला चिंता करतेस एवढी? कशाला चिंता करते? अरे जो माणूस 2 दिवस सुद्धा घराच्या बाहेर राहू शकत नाही, तो आज 1 महिना झाला घराच्या बाहेर आहे. कुठे गेलेत काहीच सांगून नाही गेले. साधा एक फोन पण नाही केला. आणि तू म्हणतेस त्यात काय एवढा? अगं सत्य होते, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, त्यामुळे गेले असतील बाहेर मजा मारायला. हे बघ श्याम, माझा नवरा कुटुंब वत्सल आहे. त्यांना घराची ओढ आहे. माझ्या नवऱ्याबद्दल काही बरळू नकोस, कळलं? मला सांग, त्यांनी दिलेले 5 लाख रुपयाचं तू काय केलंस? 5 लाख? आणि मला? अगं एवढी मोठी रक्कम ते मला कशाला देतील? वेळ लागलाय का त्यांना? वेड नाही लागलं त्यांना, पण ते भ्रमिष्ट होऊन कुठेतरी भरकटले असं वाटतंय मला. त्यांनी मला सांगितलं होतं की मी श्यामला 5 लाखाचा चेक दिलाय गारमेंटच्या व्यवसायासाठी. तू सुरतवरून माल आणणार होतास ना? पण 3 दिवस झाले तू माल घेऊन परतलाच नाही. तेव्हापासून ते या घरातून गायब आहे. ते अजून परतलेले नाहीयेत. अगं सत्य होते, तू रडू नकोस. हे बघ, सगळं काही ठीक होईल. श्यामराव, तू 1 नंबरचा लफंग आहेस ना, हे मला माहिती होतं. तू त्यांना व्यवसायामध्ये काही एक मदत करणार नाहीयेस, हे सुद्धा मला माहित होतं. तरी त्यांनी मला न विचारता तुला 5 लाख रुपयाचा चेक दिला. हीच मोठी चूक झाली त्यांच्याकडून. हे बघ सत्यवती, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं त्यांनी मला 5 लाखाचा चेक दिलेलाच नाहीये. आणि एवढी मोठी रक्कम ते मला कशाला देतील? हे बघ, त्यांनीच मला सांगितलं होतं की त्यांनी तुला 5 लाखाचा चेक दिलाय. माझा नवरा साधा भोळा, फार विश्वासाने त्यांनी तुला पैसे दिले आणि तू त्यांचा विश्वासघात केलास. फोन पण लागत नाहीये. सीमाला करून बघते.